नमस्कार. डोसा सर्वांनाच आवडतो. मग त्याचे प्रकार पण खूप सारे आहेत. तर आज आपण घी पोळी बेडणे डोसा पाहणार आहोत. त्याची साहित्य आणि कृती मी सोबतच सांगितलेले आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 3 वाट्या मी जाड तांदूळ घेतलेला आहे. इडलीचा तांदूळ असतं ते घेतलेलं आहे. 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे मी. 1/4 कप चणा डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ असते ती घेतलेली आहे. थोडेसे मेथी दाणे घेतलेले आहेत आणि 1 वाटी जाड पोहे असतात ते घेतलेले आहेत. हे स्वच्छ 3-4 पाण्याने मी धुवून घेतलेलं आहे आणि ते पूर्णपणे बुडेल एवढं पाणी घालून मी 5 ते 6 तास भिजायला ठेवलेलं आहे. 5 ते 6 तासानंतर तुम्ही पाहू शकता छान असे भिजलेलं आहे. त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता मिक्सर मधून बारीक करून घेणार आहे. छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आणि 5 ते 6 मिनिटं ते फेटून घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे. 1 चमचा पिठी साखर टाकलेली आहे. साखर टाकल्यामुळे त्याला क्रिस्पीपणा आणि ब्राउनिशपणा डोस्याला छान येतो म्हणून टाकलेला आहे. आता हे सगळं छान फेटून घेतलेलं आहे. रात्रभर म्हणजे 9 ते 10 तास मी आंबवायला ठेवलेलं आहे. सकाळी तुम्ही पाहू शकता 9 ते 10 तासानंतर छान असं जाळीदार आपलं आंबलेलं आहे पीठ. त्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे. थोडंसं पातळ करायचं आहे डोस्याचं. आपले बॅटर तयार आहे. आता पॅन गरम करायला ठेवलेला आहे मी. मध्यम आचेवरती पॅन गरम करून घेतलं. त्यामध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे. तुम्ही लोण्याचा किंवा बटरचा वापर केला तरी चालेल आणि छान असा जाडसर आणि पातळ मध्येच पातळ थोडासा जाड असा मी काय केलेला आहे डोसा टाकून घेतलेला आहे. त्यावरती छान असं तूप टाकलेलं आहे आणि पोळी मसाला जो मी तयार केलेला आहे तो पण भरपूर छान टाकून घ्यायचा आहे. तो कसा तयार केला ह्याची व्हिडिओ तुमच्यासाठी मी नक्की बनवेन. क्रिस्पी होईपर्यंत छान मी तो डोसा भाजून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता छान असा मध्ये सॉफ्ट मध्येच क्रिस्पी असा आपला हा डोसा तयार झालेला आहे. घी पोळी बेडणे डोसा ह्याला म्हणतात. तो मध्येच सॉफ्ट आणि मध्येच क्रिस्पी असतो आणि छान असा ब्राउनिश त्याला कलर असतो. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.